तर मित्र हो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर मागील काही महिन्यामध्ये आपण काही व्लॉग जे आहे ते अपलोड केले होते, जे आपल्या शेताच्या संबंधात होते, ज्यात आपण आपल्या गावकरी जीवनाचं जे रहस्य आहे ते तर गावकऱ्यांना माहितीच आहे, परंतु ते आपले जे काही शहरी मित्र आहेत त्यांना नाही नाही माहिती, बरोबर. तर आपण जे आहे हे यूट्यूब चॅनलवर व्लॉग अपलोड करायला सुरुवात त्यासाठी केलेली होती की जेणेकरून आपल्या मित्रांना हे कळेल की कसं लाईफ जो असते गावकऱ्यांकडे. आता बघा, मोस्ट ऑफ टाईम काय असतं नंतर हो, मोस्ट ऑफ टाईम असतं असं की जे आपले शहरी मित्र आहेत ते ते असतात कोकणकडे आलेले, मुंबई पुण्यामध्ये किंवा आसपासचे, जसं पुण्याला म्हटलं तर सातारा, सांगली, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर इकडचे आलेले, बरोबर. तर हे असं असतं. पण आता काय झालेलं आहे, काय आता ते आलेले असतात गावाकडून आणि नंतर सेटल आलेलं असतं, त्यांना माहिती असतं. परंतु त्यामध्ये जे काही आहे ते आता कधीची सेटल झालेले आहे, म्हणजे त्यांचा जन्मच त्या शहरामध्ये आहे. त्यांना कळत नाही कसं असते, काय असतं. आणि आपल्याला सुद्धा कळायला हवं, कारण प्रत्येक भाग जो असतो ह्या भागात वेगवेगळं जे कल्चर आहे ते असतं. जसं तुम्ही वेगवेगळा जर महाराष्ट्रात जे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, मुंबई उपनगर आहे, मुंबई आहे, नंतर इकडे गेलं तर औरंगाबाद आहे, ज्याला आपण संभाजीनगर म्हणून म्हणतो आता. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर वेगवेगळ्या आहे. प्रत्येकाची आपापली एक अशी रचना आहे, आपापले प्रत्येक कल्चर आहे, त्याच्यात सामाजिक, राजनैतिक या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप फरक दिसतो. तर एकमेकांना आपल्याला कळावा म्हणून आपण इथं हे जे ब्लॉग आहे हे अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्या इकडे आलेलो होतो शेताकडे, आणि बघा तुम्ही बघू शकता मित्र हो की जे मका आहे त्या मक्याची ती कापणी वगैरे होऊन सर्व मका हा तोडून आणि मका विकडून सुद्धा जे चारा आहे ते सुद्धा कुटून, म्हणजे आपण म्हणतो त्याला हे करून, आता काही जे कचरा उरलेलं आहे, काही जे आहे जे काहीच कामाचं नाही आहे, तर बघा काही ठिकाणी जाळण्याचा सुद्धा जाळसुद्धा आहे. बघा मला दाखवतो बघा. आय थिंक इट्स नॉट गोइंग टू झूम हिअर. ओके, झूम नाही होत आहे, बघा तुम्ही कळेल. मागच्या कॅमेरा दाखवतो 2 मिनिट. बघा, हे काही कचरा जाळला सुद्धा आता हे काही शेतकरी जाळत सुद्धा आहे, कारण की त्याचं काही यूज नाही होत आहे, म्हणून ते जे आहे ते व्हेरिएशन चालू होत आहे. ह्या प्रकारच्या काही गोष्टी आहेत. तर सर्व जे आहे ते हार्वेस्टिंग झालेली आहे मक्याची, आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर मक्याची प्रोसेस वेगळी असते थोडी. म्हणजे काय असते की मक्यामध्ये मका हा वाढू दिला जातो, वाढल्यानंतर त्याला तोडला जातो, आणि तोडून नंतर कणस वेगळं आणि जो पेंड्या असतात, झाडं असतात, ते पेंड्या करून वाढण्यासाठी परत ठेवल्या जातात. काही दिवसानंतर कणसं एक गोळा करून आणि पेंड्यासुद्धा रचून काही ह्या प्रकारे, बघा मला दाखवतो मी, ह्या प्रकारे पेंड्या रचल्या जातात. हे बघा, ह्या पेंड्या आहेत, पेंड्या एक गठ्ठे आहे, ह्या प्रकारे पेंड्या रचल्या जातात. आणि त्याच्यानंतर पेंड्या रचून कणसचं जे आहे ते मशीनमध्ये टाकून जो आहे मका हा आडला जातो आणि त्याला विकून टाकला जातो. आणि ज्या पेंड्या असतात त्यांचा गुराढ होण्यासाठी चारा तयार करण्याला असतो. परंतु काही चारा असतो की जो कोणी घेत नाही, आणि इतका म्हणजे प्रत्येकाकडे असतो. जनरल ज्याच्याकडे गुरढोर असतात, ज्या शेतीसुद्धा असते त्या आपल्याला यूज करतात, आणि त्यामुळे खूप जास्त चारा उरतो अनेकांचा. ज्याच्याकडे गुरढोर नाही आहे ते मग ह्या चाराला जाळून टाकतात. हे काम हे चालू असते. तर बघा, इकडं तुम्ही आपल्या मागे बघाल हे वर, तर इथं आपला बाग आहे, म्हणजे केळीचा बाग ज्याला म्हणतो आपण, फळबाग म्हणतो आपण त्याला, केळीची बाग आहे. आणि ही केळीची बाग आता ऐन लागलेली आहे. ऐन म्हणजे काय, तर ऐन म्हणजे त्याला फळं यायला सुरुवात झालेली आहे. केळीचं जे आपण त्याला घड म्हणतो तो यायला सुरुवात झालेली आहे. काहीतरी 2, 3, 4 महिन्याच्या आसपास लागतील अजून हे तयार व्हायला, आणि नंतर आपली कापणी सुरू होईल. आता जर आली असते तर खूप बरं झालं असतं, कारण की आता भावसुद्धा चांगली मिळत आहेत आपल्या केळीला. तर त्याच्यामुळे कसं आहे, डिमांड आणि सप्लाय काम चालतं सर्व ठिकाणीच. कोणत्याही सेक्टरमध्ये जा, डिमांड सप्लाय काम चालतं. डिमांड आता जास्त आहे आणि सप्लाय कमी असल्यामुळे भावसुद्धा वाढलेले आहेत. मक्याचे भावसुद्धा ह्यावेळी चांगले सापडले लोकांना. परंतु जे मक्याचे ॲव्हरेज येते दर पर हेक्टर किंवा पर एकर आपण म्हणतो ते खूप कमी झालेलं आहे यावर्षी लोकांना. कारण की जी बुरशी आपण म्हणतो त्या फंगाय किंवा बुरशी ही खूप जास्त प्रमाणात जे मक्याला लागली होती, त्यामुळे खूप मका खराबसुद्धा आला होता. आणि त्याच्याचमुळे काय झालं होतं की खराब झाल्यामुळे खूप मका वायासुद्धा गेला होता. आणि त्याच्यामुळे
नियर अबाउट 40 म्हणजे आपल्याला 40 पर एक क्विंटल पर एकर व्हायला हवं होतं मग का. पण तो काही ना 30 कोणा 25 कोणा 40सुद्धा आलेला आहे, असं काही नाही, कोणा 45सुद्धा होऊन गेलेलं आहे. सो ह्या प्रकारे चाललेली सोय ही घी होती. तर ह्या प्रकारे झालेला आहे. पण इट्स ओके, हे होतच असतं. शेतकऱ्याला लाईफ असते आहे बाई. शेतकरी म्हटलं म्हणजे काय तर हेच. आणि बघा कसे किती मस्त आवाज, मला बॅकग्राऊंडला आवाजसुद्धा आहे, जसे बर्ड्सचा खूप असं एकदम निसर्गरम्य वाटतं. आणि बघ केसुद्धा उडत आहे, म्हणजे हवेशीर वातावरण आहे. जर तुम्ही संध्याकाळी जर असं मिळालं ना आपल्या शहराला, तर कोणीच शेतकरी कोणीच सिटीजन जो आहे जो शहरात राहतो तो सुद्धा आजारी पडणार नाही. कारण की त्यांना काय असतं की प्रदूषण असते. इकडे प्रदूषणचा काही येत नसतो. खूप हवा बघा, थंडी हवा येत आहे, इतकं मस्त वाटत आहे की मला सांगू पण नाही शकत. ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि खूप भारी फील होतं. आता अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि वातावरण आभाळाचं झालेलं आहे. परंतु झालेलं होतं म्हणजे ॲक्च्युली. आणि आता तसं नाही आहे, आता काही आभाळ गेलेलं आहे. आता संध्याकाळचा वेळ झाला आहे, तर नियर अबाउट 6:30 वाजून आलेले आहे. परंतु उन्हाळा असल्यामुळे जास्त हे नाही आहे. आणि इकडचा इलाका जो असतो आमच्या शेताचा, हा इलाका गावाच्या थोड्याशा बॅक साईडला असल्यामुळे इकडून काही वाहनांचा दळणवळण पण नसतो. काही इकडे जास्त गर्दी नसते. परंतु ज्यांची शेतं गावाच्या फ्रंट साईडला आहेत ना, त्यांच्या शेतामध्ये खूप आपल्याला वाहतूक आणि लोकंसुद्धा फिरायला आलेले असतात. इकडे सहजासहजी कोण नसतं. पण खूप खूप भारी फील होतं. वा बघा, हवा काय सुटलेली आहे, इतकी मस्त हवा सुटलेली आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकणार आहे. ओके, ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि बस, दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू अगेन, सी यू टुमारो.